Hi everyone. From today we are going to start our chemistry syllabus. Our chapter number 1 is solid state. आजपासून आपण आपल्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतोय. ठीक आहे. सॉलिड स्टेट सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं की ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय द मॅटर. तर मॅटर म्हणजे काय. सिलेबस जो स्टार्ट होतोय तो होतोय मॅटरपासून. जे मॅटर म्हणजे काय, जे आपण ऑलरेडी 11वीलाच शिकून झाले. तर या मॅटरचं क्लासिफिकेशन होतंय 3 पार्टमध्ये. त्यातला पहिला पार्ट असतो सॉलिड, त्यानंतर सेकंड पार्ट येतोय लिक्विड, अँड थर्ड पार्ट अँड लास्ट पार्ट इज गॅस. In class 11 already we discussed about the gas, ideal gas law, PV is equal to nRT. गॅस संबंधी जे काही होतं ते सगळं आपण क्लास 11 मध्येच पूर्ण केलेलं आहे. आज आपण या 12वीच्या क्लासमध्ये सगळा स्टडी करणार आहोत तो सॉलिडवरती. तर सॉलिड म्हणजे काय, किंवा ह्या 3 गोष्टी सॉलिड, लिक्विड, गॅसेस, ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून डिस्टिंग्विश कशा आहेत, त्या वेगवेगळ्या कशा आहेत. गॅसेस म्हणजे काय, इन केस ऑफ गॅसेस द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी लेस. In case of liquid, this intermolecular force of attraction is much more than the gases, and in case of the solid, the intermolecular force of attraction is much more than the liquid and the gases. म्हणजेच काय, तर त्याच्या जे मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलमधला जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो या सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त आहे. जर त्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट कॉम्पॅक्ट असेल की जास्त जागा त्यांनी ऑक्युपाय केलेली असेल तर निश्चितच तो ऑब्जेक्ट जास्त कॉम्पॅक्ट असतो. आणि जो ऑब्जेक्ट जास्त कॉम्पॅक्ट असतो त्याला हार्डनेसही जास्त असते. आता ऑलरेडी सॉलिडचे मॉलिक्यूल एकमेकाला एकदम फोर्स ऑफ अट्रॅक्शनने ते एकमेकाला चिटकून बसलेले आहेत. तर काय, आपण अशा गोष्टीला पुन्हा कॉम्प्रेस करू शकतो. सपोज हे दोन सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत. ऑलरेडी या 2 सॉलिडच्या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑलरेडी मॅक्झिमम आहे. या दोघांमध्ये ऑलरेडी मॅक्झिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर काय, या 2 सॉलिडच्या मॉलिक्यूलला आपण एक्सटर्नल फोर्स देऊन अजूनही जवळ आणू शकतो का, तर निश्चितच नाही. सॉलिड काय असतात, ते नॉन कम्प्रेसिबल असतात, ते कम्प्रेस होऊ शकत नाही. तेच जर आपण गॅसेसच्या बाबतीत बघितलं तर गॅसेसचे जे 2 मॉलिक्यूल असतात त्यांच्यामधलं डिस्टन्स हे जास्त असतं. डिस्टन्स जास्त असतं म्हणून हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा कमी प्रमाणात असतो. आणि जर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल तर ते एकमेकाकडे कमी प्रमाणात खेचले जातील. आपण जर त्यांना दोन्ही बाजूने कॉम्प्रेस केलं, त्यांना एक्सटर्नल फोर्स दिला तर ते आपोआप काय येऊ शकतात, एकमेकाच्या जवळ येऊ शकतात. आणि त्यामुळे गॅसेस काय असतात, हे कम्प्रेसिबल असतात आणि सॉलिड मात्र इनकम्प्रेसिबल असतात. सॉलिडला आपण कम्प्रेस करू शकत नाही. आता या ठिकाणी आपण मॉलिक्यूल ऐवजी प्रत्येक वेळी पार्टिकल हाच शब्द यूज करणार आहोत या चॅप्टर पुरता, कारण याच्यामध्ये मॉलिक्यूल आणि पार्टिकल या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी सेमच आहेत, सारख्याच आहेत. सपोज आपण जर एक सॉलिड कन्सिडर केला, हा एक आपण सॉलिड कन्सिडर केला. सॉलिड म्हणजे काय, हे डस्टर, चॉक या सगळ्या वस्तू ॲज अ सॉलिड आहेत. आणि मॅटर म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं राहीलच. मॅटर म्हणजे काय, एनी स्मॉलेस्ट पार्टिकल which has mass and which occupies the space is considered as a matter. असा कोणताही एकदम छोटासा भाग की ज्याला स्वतःचं वजन आहे, स्वतःचं मास आहे आणि जो जागाही ऑक्युपाय करतो, अशा छोट्याशा पार्टिकलला काय म्हटलं जातंय, तर मॅटर म्हटलं जातंय. ठीक आहे. आता आपण इथं हा एक सॉलिड कन्सिडर केलाय. आता ह्या सॉलिडचा आपण जर छोटासा भाग, त्याचाही छोटासा भाग कन्सिडर केलाय आणि जो छोटा भाग आपण आता आपल्या एक्सपेरिमेंटसाठी निवडलाय त्या भागाला जर झूम करून बघितलं तर तो भाग कसा आढळतो, तो भाग कसा दिसतो. तर तो भाग, हा भाग जो आपण जर झूम केला तर त्या भागामध्ये आपल्याला काय दिसेल, तर हे सगळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकमेकाला चिटकून शेजारी शेजारी बसलेले आपल्याला आढळतील. आता हे सगळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. का बरं कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा मॅक्झिमम आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर ते एकमेकापासून दूर राहू शकत नाही, ते जवळच राहतील. सपोज हा आपला एक प्रत्येक एक मॉलिक्यूल आहे. हा प्रत्येक एक मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूलच्या मध्ये ॲटम, प्रत्येक मॉलिक्यूल, सगळे मॉलिक्यूल एकमेकापासून जवळ बसलेले असतात. आता हे असेच या सॉलिडच्या छोट्याशा भागामध्ये इतके मॉलिक्यूल आहेत, तर हा सॉलिड अशा नंबर ऑफ मॉलिक्यूलने बनला जातो. हा सॉलिड अशा नंबर ऑफ मॉलिक्यूलने बनला जातो. याला म्हणतो आपण सॉलिड. तर या सॉलिड नंतर आपल्याला पुढे जायचं आहे की या सॉलिडचे पार्ट कोणते, या सॉलिडला हे अजून कोणकोणत्या भागामध्ये आपण कन्व्हर्ट, त्याचं क्लासिफिकेशन आपण केलंय. तर ते क्लासिफिकेशन असं असेल, solids are classified in 2 types. First type is
amorphous solid, and second type is crystalline solids. Amorphous solid and crystalline solid. In our 12th chemistry, we have to give maximum weightage to the crystalline solid. Then also we are going to discuss about the amorphous solid also. Amorphous solid is nothing but the supercooled liquid. They are also considered as a supercooled liquid. Supercooled liquid. But actually what is meant by the supercooled liquid? जर आपल्याला एक्झाम्पलच घ्यायचं झालं की सुपरकूल लिक्विड म्हणजे काय, जर आपण एखाद्या समुद्रावरती गेलो, एखाद्या नदीच्या काठावरती गेलो आणि तिथं जर आपण फोटोग्राफसाठी आपला कॅमेरा ऑन केला आणि तो कॅमेरा जर त्या पाण्याकडे आपण दाखवला तर त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला ते पाणी हलताना दिसतं. म्हणजे पाणी ते मोशनमध्ये असतं आणि व्हॉट एव्हर विच इज इन मोशन इट इज डायनॅमिक्स, म्हणजे ते डायनॅमिक कंडिशनला असतं. पण जेव्हा आपण त्याचा फोटो कॅप्चर करतो, तो फोटो घेतला जातो, त्यानंतर मात्र त्या फोटोतलं पाणी मूव्ह होत नाही. त्या फोटोतलं लिक्विड सुद्धा आपल्याला स्टेबल झाल्यासारखं वाटतं. त्या फोटोतलं लिक्विड सुद्धा आपल्याला सॉलिड असल्यासारखाच भास होतो. जर आपण तेच पाणी जर परत बघितलं तर ते पाणी आपल्याला गम सारखं दिसतं. त्या फोटोमध्ये ते पाणी आपल्याला गम सारखं दिसतं. तर त्यालाच काय म्हटलं जातंय, सुपरकूल्ड लिक्विड. आता हे जे काही सुपरकूल्ड लिक्विड असतात यांना जे काही यांची अरेंजमेंट असते, जसं आपण सॉलिडमध्ये बघितलं होतं, सॉलिडमध्ये काय होतं आपल्या की एक प्रॉपर अरेंजमेंट होती, प्रॉपर ऑर्डर होती. त्याच्या आतमध्ये जे मॉलिक्यूल होते ते एक प्रॉपर वेने, प्रॉपर ॲरेने ते अरेंज झालेले होते. पण या अमॉर्फस सॉलिडमध्ये मात्र त्यांना काही प्रॉपर ओरिएंटेशन, प्रॉपर अरेंजमेंट, प्रॉपर ऑर्डर असं काही नसतं. मग आता त्यांची अरेंजमेंट कशी असेल, एक अंदाजे जर आपण विचार केला, जर हा आपला एखादा अमॉर्फस सॉलिड आहे तर या अमॉर्फस सॉलिडमध्ये जे काही मॉलिक्यूल असतील ते मॉलिक्यूल आपल्याला अशा पद्धतीनं कुठेही आणि कोणत्याही साईजनी रँडमली ओरिएंटेड झालेले दिसतील. त्यांच्यामध्ये कुठेही पेरोडिसिटी नसेल, म्हणजे तोच पॅटर्न परत रिपीट होणार नाही. हे असतं अमॉर्फस सॉलिडमध्ये. पण मग काय सगळ्याच अमॉर्फस सॉलिडमध्ये असंच असतं का, तर असंही नाही. कधी कधी काही अमॉर्फस सॉलिडमध्ये सुद्धा आपल्याला एक रेग्युलर पॅटर्न पाहायला मिळतो. पण तो रेग्युलर पॅटर्न जास्त वेळ नसतो. लॉंग टर्मसाठी ती पेरोडिसिटी नसते. ती पेरोडिसिटी एकदम शॉर्ट टर्मसाठी असते, म्हणजे कंटिन्यू चालत असतील पण नंतर मध्येच त्यांची साईज बदलल, त्यांचा शेप बदलल. अशा पद्धतीने हे अमॉर्फस सॉलिड असतात. आता हे अमॉर्फस सॉलिड ज्याच्यामध्ये एक प्रॉपर अरेंजमेंट नाही आहे, मॉलिक्यूलची, इलेमेंटची काही अरेंजमेंटही नाही आहे, अशा या अमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे देखील शार्प नसतात. इट डज नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट याच्यामध्ये वेगवेगळं आपण आढळू शकतो, दिसू शकतो. आता या अमॉर्फस सॉलिडचे मग एक्झाम्पल कोणते, किंवा या अमॉर्फस सॉलिड आहे तरी कोणते, किंवा ते आपण कधी बघितलेत का. आता हे अमॉर्फस सॉलिड आहेत त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे त्याचं एक्झाम्पल आहे ग्लास, रबर, तार. आता ग्लास याचं एक्झाम्पल कसं, जे एका सायंटिस्टने प्रूव्ह करून दाखवलं होतं की ग्लास अमॉर्फस सॉलिड कसा. आपण आपल्या घरात लावलेला ग्लास जो काही आरसा असेल तो जर आपण 5 वर्षानंतर किंवा बहुतेक 10 वर्षानंतर जर परत चेक केला तर त्या ग्लासची थिकनेस बॉटमला जास्त झालेली असते आणि टॉपला मात्र त्या ग्लासची थिकनेस आपोआप बाय डिफॉल्ट ती कमी झालेली असते. म्हणून बराच वेळा तो ग्लास तुटण्याची जागा ही ग्लास त्या आरशाचा, त्या ग्लासचा टॉप भाग असतो. कारण दिवसेंदिवस त्याचं सगळं मटेरियल हे खाली साचत असतं. कारण असंच की ग्लास काय आहे, सुपर कूल्ड लिक्विड आहे आणि लिक्विड बाय ग्रॅव्हिटी ते डाऊन द अर्थ, ते तळाशी जात असतं. म्हणून तो ग्लासही दिवसेंदिवस काही दिवसानंतर तो खाली वगळत जातो. ठीक आहे. आता याच्यामध्ये याला एक महत्त्वाची एक प्रॉपर्टी आहे या अमॉर्फस सॉलिडसाठी, तर ती आहे आयसोट्रोपिक इन नेचर. आता आयसोट्रोपिक इन नेचर म्हणजे काय, आयसोट्रोपिक इन नेचर
ते नेचरमध्ये आयसोट्रोपिक आहेत. आयसोट्रोपिक म्हणजे काय? आयसो मीन्स सेम. केमिस्ट्रीमध्ये कधीही जरी परत आयसो शब्द आला की त्याचा अर्थ समजून घ्यायचा काय? तर सेम, सारखीच. आयसोट्रोपिक म्हणजे काय? की त्याच्या प्रॉपर्टीज ह्या कोणत्याही डायरेक्शनला ह्या सेमच असतात. त्याच्या प्रॉपर्टी ह्या कुठल्याही डायरेक्शनला सेमच असतात. आता त्या प्रॉपर्टी कुठल्या? सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा त्याचा हीट कोइफिशियंट असेल, त्यानंतर त्याचा इलेक्ट्रिसिटीचा कोइफिशियंट असेल, ह्या ज्या त्याच्या प्रॉपर्टी आहेत त्या ओव्हरऑल कोणत्याही डायरेक्शनला जर आपण चेक केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स येणार नाही. हे झालं सगळं आपल्या अमॉर्फस सॉलिडच्या बद्दल. अमॉर्फस सॉलिडबद्दल आपल्याला जास्त डिटेलमध्ये बघायचं नाही आहे. हा जेवढा पार्ट झाला आहे तेवढा तुमच्यासाठी सफिशियंट आहे अमॉर्फस सॉलिडबद्दल. फक्त एक लक्षात राहिलं पाहिजे की अमॉर्फस सॉलिडमध्ये पेरिओडिसिटी नसते, त्याच्यामध्ये प्रॉपर अरेंजमेंट नसते. त्याचे जे काही मॉलिक्यूल असतात ते रॅन्डमली ओरिएंटेड असतात, ते कुठेही असू शकतात. आणि जरी एखाद्या वेळेस बाय चान्स तुम्हाला जर ती पेरिओडिसिटी बघायला मिळालीच तर ती एकदम शॉर्ट टर्मसाठी असेल, एकदम कमी वेळापुरती असेल. म्हणजे आपण एक्झामला लिहिताना त्याला पेरिओडिसिटी नाहीच हेच कन्सिडर करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण बोलूया या क्रिस्टलाइन सॉलिडकडे. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये त्याला एक प्रॉपर अरेंजमेंट असते, प्रॉपर ऑर्डर असते. त्याची अरेंजमेंट आणि त्याची ऑर्डर कधीही चेंज होणार नाही. काय असते क्रिस्टलाइन सॉलिडला? एक प्रॉपर अरेंजमेंट अँड ऑर्डर. त्याची ऑर्डर काय असते? ती सेम असते. म्हणजे एक जो पॅटर्न ठरला आहे तोच पॅटर्न परत परत कंटिन्यू होत राहणार आहे. तो पॅटर्न परत चेंज होणार नाही आहे. तो पॅटर्न तसाच राहणार आहे. तो तसाच एकदम बल्क मटेरियलपर्यंत, मटेरियल किती मोठं असू द्या, तो पॅटर्न चेंज होणार नाही आहे. तो पॅटर्न तसाच चालत राहणार आहे. त्यानंतर आपल्या क्रिस्टलाइन सॉलिडबद्दल सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट, इट हॅज स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्याला एक स्पेसिफिक किंवा वेल डिफाईन बॉइलिंग पॉइंट असतो, मेल्टिंग पॉइंट असतो. तो कधीही चेंज होत नाही. सपोज जर आपण आयर्न घेतलं, आयर्न जर 1300 डिग्री सेल्सिअसला जर मेल्ट होते तर ते त्याच डिग्री सेल्सिअसला मेल्ट होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही बदल पाहायला मिळणार नाही. ते कधीही बदलणार नाही, कारण त्यांना काय आहे? स्पेसिफिक ऐवजी आपण शार्प शब्द वापरूया. शार्प मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्याच्या मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये कुठेही बदल होणार नाही आहे. ते तसेच एकदम प्रॉपर राहणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक मेन प्रॉपर्टी, परत जसं आपला अमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक होते, तसंच आपले क्रिस्टलाइन सॉलिड हे अनआयसोट्रोपिक आहे. अनआयसोट्रोपिक म्हणजे याच्या प्रॉपर्टी डिफरंट डायरेक्शनमध्ये जर मेजर केल्या तर त्या डिफरंट भरतील. इट डज नॉट हॅव द सेम प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन. डायरेक्शन चेंज झाली तर त्याच्या प्रॉपर्टी ही चेंज होतील. आता प्रॉपर्टी कोणती आहे ते हे लक्षात राहिलं पाहिजे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हीट कंडक्टिव्हिटी, त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, या सगळ्या ज्या काही याच्या प्रॉपर्टी आहेत त्या याच्यामध्ये सेम राहणार नाही. जर डायरेक्शन चेंज केली तर प्रॉपर्टी पण चेंज होणार. डिफरंट प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन. डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टी पण काय होणार आहे? त्याची चेंज होणार आहे. प्रॉपर्टी तशीच राहणार नाहीये. त्यानंतर याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल, अनआयसोट्रॉपिक. हा अनआयसोट्रॉपिक आहे सगळ्यांसाठी. फक्त एक एक्झम्पशन आहे त्याला, तर तो आहे कुठलाही जर क्यूबिक क्रिस्टल असेल तर त्याच्यासाठी हा अनआयसोट्रॉपिक नाहीये. क्यूबिक क्रिस्टल काय हा याच्यासाठी एक्झम्पशन आहे. याच्यासाठी अनआयसोट्रॉपिक ही प्रॉपर्टी लागू होत नाही. क्यूबिक क्रिस्टल जर असेल तर त्याच्यामध्ये काय असेल? आपला हा आयसोट्रॉपिक असेल. त्याची प्रॉपर्टी कुठल्याही डायरेक्शनला जरी मेजर केल्या तरी त्या सेम भरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर याचे एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला. एक्झाम्पल क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल. बेस्ट एक्झाम्पल सॉल्ट, त्यानंतर शुगर. हे जे काही सगळे आहेत हे काय आहेत? आपले क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे ज्याला काय प्रॉपर ओरिएंटेशन आहे आणि एक फिक्स्ड ऑर्डर आहे, जो ऑर्डर कधीही चेंज होणार नाहीये. ठीक आहे, आले लक्षात? आणि काही डाऊट असेल तर पुन्हा
आपल्याच ग्रुपवरती कमेंट करा आणि काही अडचण असेल तर बिंदास सांगा. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या क्रिस्टल बद्दल आपण शिकलो की क्रिस्टलाइन स्ट्रक्चर क्रिस्टल, पण या क्रिस्टलमध्ये करायचं काय किंवा हा क्रिस्टल असतोय कसा. मग ह्या क्रिस्टलमध्ये काय घडतंय, हा क्रिस्टल बनताना एक छोटासा पार्ट असतो. क्रिस्टल काय असतो, एकदम एक छोटासा. ठीक आहे. जे आपण आता शिकलो क्रिस्टलाइन सॉलिड, हा क्रिस्टल बनताना स्टार्टिंग कशी होते. क्रिस्टल बनताना जर सपोज आपण हा एक क्रिस्टल कन्सिडर केला, तर याच्यामध्ये हे जे सगळे काही छोटे छोटे पार्ट्स आहेत, हा प्रत्येक पार्ट एक एक क्रिस्टलचा आहे. हा प्रत्येक काय एक एक क्रिस्टल आहे आणि ते सगळे क्रिस्टल एकत्र येऊन हा एक, हे सगळे काय आहेत तर क्रिस्टल आहेत, क्रिस्टल्स. आणि हा त्याच्यापासून बनलेला हा एक मॉलिक्यूल असतो. जर कुठलाही मॉलिक्यूल किंवा एखादा सबस्टन्स जर तुम्ही कन्सिडर केला तर तो सबस्टन्स हा क्रिस्टलपासून बनलेलाच असतो. जर एखादा सॉलिड सबस्टन्सबद्दल तुम्ही विचार करताय तर तो सॉलिड सबस्टन्स क्रिस्टल असणं गरजेचंच आहे, कारण तो सॉलिड सबस्टन्स हा क्रिस्टलपासूनच बनलेला असतो. जर आपण हा सगळा मोठा मॉलिक्यूल, हा रेक्टँगल, हा जर मॉलिक्यूल किंवा ॲज अ सबस्टन्स म्हणून किंवा ऑब्जेक्ट म्हणून जर कन्सिडर केला तर तो कशापासून बनला आहे, सगळ्या या छोट्या छोट्या क्रिस्टल्सपासून बनला आहे. ठीक आहे. आता हे झालं ह्या ऑब्जेक्टबद्दलचं, मॉलिक्यूल किंवा ऑब्जेक्ट असं आपण याला नाव देऊया. हा एक ऑब्जेक्ट झालाय किंवा सबस्टन्सही म्हणता येईल त्याला. हे झालं ह्या सबस्टन्स बद्दलचं. पण हाच सबस्टन्स जर आपल्याकडे एखादा मोठ्या प्रमाणात असेल, जर आपल्याकडे एक मोठा सबस्टन्स आपल्याला बनवायचा असेल तर काय घडतं, तर हा जो काही आपला, याला सपोज आपण ए नाव दिलं, हा जो ए नावाचा मॉलिक्यूल आहे, ए नावाचा ऑब्जेक्ट आहे, ए नावाचा सबस्टन्स आहे, तो सगळा सबस्टन्स इथं येणार. हा सबस्टन्स इथं आला, जर हा सबस्टन्स इथं आला तर मात्र या ठिकाणी मात्र तो सगळा सबस्टन्स इथं ॲज अ क्रिस्टल म्हणून अप्लाय होतो. हा सगळा सबस्टन्स इथं काय झालाय, क्रिस्टल. मग याच्यासारखेच अजून नंबर ऑफ क्रिस्टल याच्यावरती एकावरती एक एकावरती एक सुपरइम्पोज होत राहतील आणि मग काय बनल, मग हा सगळा काय बनल आपला सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे आता सपोज ॲज अ एक्झाम्पल, जर आपण एखादा छोटासा दगड घेतला तर त्या छोट्याशा दगडामध्ये नंबर ऑफ क्रिस्टल्स होते. दगडाचं नाव ए, ह्या ए दगडामध्ये नंबर ऑफ क्रिस्टल्स होते. पण ज्यावेळेस आपण एखाद्या डोंगराचा विचार केला तर त्या डोंगराच्या वेळेस जो दगड आपला ऑब्जेक्ट होता, सबस्टन्स होता, तो या पर्वतासाठी, या डोंगरासाठी तो दगड क्रिस्टल सारखाच ॲक्ट होणार. ठीक आहे, लक्षात येतंय. प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये प्रत्येक सबस्टन्समध्ये क्रिस्टल हे असणारच. विदाऊट क्रिस्टलपासून आपण सबस्टन्स बनवू शकत नाहीये. प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये सबस्टन्स हा असणारच. आता अजून एक महत्त्वाचं, जसं प्रत्येक सबस्टन्समध्ये क्रिस्टल असणारच, असा एकमेव एक वस्तू आहे की ज्याच्यामध्ये क्रिस्टलही तोच आणि सबस्टन्सही तोच, तर तो आहे आपला डायमंड. कोण आहे तो, डायमंड. डायमंड हा एकमेव असा सबस्टन्स आहे की त्याच्यामध्ये एकच क्रिस्टल आहे, तोही डायमंडचाच. म्हणजे नंबर ऑफ क्रिस्टल डायमंडमध्ये पाहायला मिळणार नाही. डायमंड हा स्वतःच एक क्रिस्टल आहे आणि तो स्वतःच एक ऑब्जेक्टही आहे. तसं डायमंड सोडून दुसरं कोणाला जरी सबस्टन्स बनायचा असेल तर त्याला नंबर ऑफ क्रिस्टल्स एकत्र यावे लागतील, त्यावेळेस तो सबस्टन्स बनल. पण डायमंडमध्ये मात्र तसं काही नाही. डायमंड हा एकटाच सबस्टन्स आहे, त्याला दुसऱ्या क्रिस्टलची गरज नाही. तो क्रिस्टलही एकटाच आहे आणि त्याच्यापासूनच डायरेक्टली सबस्टन्स मिळतो, दुसऱ्या क्रिस्टलची गरज पडत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपला आता नेक्स्ट पॉईंट आहे आयसोमॉर्फिझम. तर आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं. आयसो या शब्दाचा अर्थ काय, आयसो म्हणजे काय, आयसो स्टँड्स फॉर सेम. सेम म्हणजे सारखीच. आणि मॉर्फिझम म्हणजे काय, तर मॉर्फिझम म्हणजे
मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर. मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर. तर मग आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय की व्हेन टू ऑर मोर सबस्टन्स हॅज द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर देन दे आर कॉल्ड ॲज अ आयसोमॉर्फस. जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स आपल्याकडे असतील आणि त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र सेमच आहे अशांना आपण काय म्हणतो आयसोमॉर्फिझम. सपोज जर आपल्याकडे एक सबस्टन्स आहे ए आणि एक अनदर सबस्टन्स आपण कन्सिडर केला आहे बी. जर ए ह्या सबस्टन्समध्ये हा सबस्टन्स बनण्यासाठी जर आपल्याला सी क्रिस्टल हवा आहे, ए सबस्टन्समध्ये क्रिस्टल कोणते आहे सीचे, पण क्रिस्टलचं स्ट्रक्चर त्याचं कोणतं आहे सी. पण जर बी या सबस्टन्सचं पण क्रिस्टलचं स्ट्रक्चर जर सीच असेल तर यालाच म्हटलं जातं मग आयसोमॉर्फिझम किंवा ए आणि बी हे एकमेकाचे आयसोमॉर्फस आहेत. म्हणजे काय की दोघांचेही स्ट्रक्चर क्रिस्टल स्ट्रक्चर ए आणि बी दोघांचंही क्रिस्टल स्ट्रक्चर हे सी आहे म्हणजे सेम आहे. यालाच काय म्हटलं जातं आयसोमॉर्फिझम. आता या आयसोमॉर्फिझममध्ये काय असतं त्याचं जे काही कंपोजिशन जर चेक केलं आपण त्याच्या कंपोजिशनची जर आपण रेशो घेतला तर तो रेशोसुद्धा आपल्याला तोच मिळत असतो. तो रेशो ही डेफिनाईट असतो. तो रेशो ही परत चेंज होत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे आपलं पॉलिमॉर्फिझम. आता या पॉलिमॉर्फिझममध्ये काय काढणार. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, पॉली म्हणजे काय तर नंबर ऑफ, आणि जेव्हा नंबर ऑफ येतं त्यावेळेस काय चेंज झालेला असतो त्याच्यामध्ये आपल्या आयसो म्हणजे सेम होतं आणि पॉली म्हणजे काय होतं डिफरंट होतं. ज्यावेळेस आपल्याकडं दोन सबस्टन्स आहेत आणि आपल्याकडे ज्यावेळेस दोन सबस्टन्स नाही एकच सबस्टन्स आहे पण त्या एकाच सबस्टन्सचे जर क्रिस्टल स्ट्रक्चर दोन बनत असतील तीन बनत असतील तर त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम. सपोज माझ्याकडे ए हा सबस्टन्स आहे पण या ए सबस्टन्स बनण्यासाठी मला बी आणि सी हे दोन्हीही क्रिस्टल हवे आहेत. अशा वेळी यांना काय म्हटलं जातं या एला पॉलिमॉर्फस क्रिस्टल म्हटलं जातं कारण ते बनण्यासाठी आपल्याला दोनपेक्षा जास्त क्रिस्टलची गरज पडली. आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझममध्ये हाच फरक. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय की ज्यावेळेस दोन सबस्टन्स सेम क्रिस्टल दाखवतात, ज्यावेळेस दोन सबस्टन्सचे क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे त्याला म्हटलं जातं आयसोमॉर्फिझम. आणि ज्यावेळी एकच सबस्टन्स आहे पण त्याच्यामध्ये दोन स्ट्रक्चर आहेत त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम. त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट स्टार्ट होतोय क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड त्याचे 4 मेन पार्ट पडतात. त्यातला पहिला आयोनिक क्रिस्टल. त्यातला पहिला पार्ट कोणता आहे तर आयोनिक क्रिस्टल. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन त्यातला सगळ्यात पहिला पार्ट आहे जास्त गरजेचा आयोनिक क्रिस्टल. आयोनिक या शब्दावरून लक्षात आलं असेल की हा क्रिस्टल बनण्यासाठी कशाची गरज आहे आपल्याला तर आयन्सची गरज आहे. आयन्स कोणकोणते असतात तर 2 प्रकारचे आयन्स असतात कॅटायन अँड ॲनायन. ॲनायन का असतो निगेटिव्ह, कॅटायन पॉझिटिव्ह. ज्याच्यामध्ये ॲनायन आणि कॅटायन पासून जर क्रिस्टल स्ट्रक्चर तयार झालं असेल तर त्याला काय म्हणतोय आपण आयोनिक क्रिस्टल असं म्हटलं जातं. आता हे आयोनिक क्रिस्टल बनणार कधी किंवा कसं. हा जो काय आयोनिक क्रिस्टल असतो त्याला एकदम हार्ड मटेरियल असतं. एकदम त्यापासून जो क्रिस्टल बनला आहे जो काही सबस्टन्स बनला आहे तो सबस्टन्स एक हार्ड असतो. हार्ड त्यानंतर त्या मटेरियलचा हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्याला काय असतोय हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट असतं. आता याच्यामध्ये जर विचार केला ज्याच्यात कॅटायन आहे एनायन आहे अशापासून आपण आयोनिक क्रिस्टल बनवणार आहे आणि त्याच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे NaCl. आता जर याचा आयोनिक बॉन्ड बनायचा असेल क्रिस्टल बनायचा असेल तर हा NaCl जो आहे तो अगोदर तुटला पाहिजे.
तो NaCl जर तुटला नाही, NaCl नॉर्मल कंडिशनला जर आपण NaCl असा शब्द लिहिला, NaCl जर आपण एलिमेंटचं नाव लिहिलंय, तर याच्यावरती चार्ज काय आहे? याच्यावरती चार्ज आता आहे 0. याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. याच्यावरती चार्ज येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? याला ब्रेक करावा लागेल. ब्रेक केल्यानंतर काय बनणार आहे? Na+Cl-. आता हे सगळ्यांना माहिती आहे, Na हा मेटलच्या ग्रुपमधला आहे आणि Cl हा हॅलोजनच्या ग्रुपमधला आहे. त्याच्यामुळे हॅलोजनच्या ग्रुपने इलेक्ट्रॉन ऑलवेज तो निगेटिव्ह असतो हॅलोजनचा ग्रुप, आणि मेटल पॉझिटिव्ह असतो. मग ज्यावेळेस Na+ आणि Cl- यांनाच काय म्हणतो आपण? यांनाच म्हणतो आपण आयन्स. यांनाच म्हणतोय आपण आयन्स. ज्याच्यामध्ये आयन्स असतील त्यावेळेस तो काय होतोय? त्या क्रिस्टलला काय म्हटलं जातंय? आयोनिक क्रिस्टल असं म्हटलं जाते. आता आयोनिक क्रिस्टल झालं, पण मग या आयोनिक क्रिस्टलमध्ये जर थोडा विचार केला, सुरुवातीला जोपर्यंत आपण Na+ आणि Cl- सेपरेट केलं नाही तोपर्यंत या आयोनिक क्रिस्टलची कंडिशन काय होती? त्यावेळेस त्याचं नाव काय होतं? NaCl किंवा मग KCl. हे जे आहे NaCl, KCl, हे जर आपण रूम टेम्परेचरला यांचा विचार केला आहे त्या कंडिशनला, तर हे इलेक्ट्रिकली बॅड कंडक्टर्स आहे. यांच्यामधनं जर हे सॉलिड स्टेटमध्ये असतील NaCl, जर NaCl सॉलिड स्टेटमध्ये असेल, आपण चॅप्टरच कोणतं आहे? सॉलिड स्टेट्स. जर NaCl सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. कारण सगळ्यांना जाणवते, सगळ्यांच्या डोक्यात एक्सपेरिमेंट बसलाय की NaCl टाकलं की इलेक्ट्रिसिटी पास होते, पण तोच NaCl जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. त्या NaCl मधनं जर इलेक्ट्रिसिटी पास करायची असेल तर आपल्याला Na+ आणि Cl- अशा पद्धतीमध्ये त्या NaCl ला ब्रेक करावा लागेल आणि त्याला लिक्विड फॉर्ममध्ये घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला प्युअर वॉटरही टाकावं लागेल, त्यानंतरच NaCl मधनं इलेक्ट्रिसिटी ही पास होणार आहे. त्याशिवाय त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. त्याच्यावरून हे लक्षात येईल, ॲट सॉलिड स्टेट कंडिशन ionic crystals are bad conductors of electricity, and in case of in liquid condition ionic crystals are good conductors of electricity. राहील लक्षात? आता आयोनिक क्रिस्टल, आयनवर लक्षात ठेवा, याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला आहे तो बॉन्ड पण काय असणार आहे? आयोनिक बॉन्ड असणार आहे. आणि जे आपण ऑलरेडी 11th क्लासमध्ये शिकलोय की आयोनिक बॉन्ड हा एक स्ट्रॉंग बॉन्ड असतो. आयोनिक बॉन्ड हा कमकुवत बॉन्ड नसतो, तो एक स्ट्रॉंग बॉन्ड असतो. हा आयोनिक क्रिस्टल ही त्याचप्रमाणे हार्ड असतो. आता कुठलाही क्रिस्टल हा हार्ड आहे, सॉफ्ट आहे, हे ओळखण्यासाठीची मेन सगळ्यात चांगली जागा आपल्याला तो हा बॉन्ड कोणता आहे? आयोनिक क्रिस्टल म्हणजे बॉन्ड, आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग असतो. जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर ते मटेरियल लवकर मेल्ट होईल नाही होणार. तसं जर बॉन्ड स्ट्रॉंग आहे तर सपोज हा NaCl, त्याच्यामधला जर आपल्याला याला मेल्ट करायचं आहे, याचा बॉन्ड तोडावा लागेल अगोदर. हा बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग बॉन्ड असेल तर यांना ब्रेक करण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम हीट द्यावी लागेल. काय द्यावं लागेल? मॅक्झिमम हीट. ते बॉन्ड तोडण्यासाठी हीटही मॅक्झिमम लागेल आणि त्यानंतरच आपला NaCl ब्रेक होईल. मग त्याला जर हीट जास्त लागणार आहे तर त्याचा मेल्टिंग पॉईंटही काय होणार आहे? जास्तच येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला सेकंड पॉईंट आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल कसा बनतो? कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, आता त्याच्याही नावातच आहे, जसं आयोनिक क्रिस्टलमध्ये आयोनिक बॉन्ड होता तसाच कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड पाहायला मिळेल. कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग असतोय की वीक असतोय? तोही स्ट्रॉंगच असतोय. जर तो बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर त्याचाही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? हाय असणार आहे. हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर या कोव्हॅलंटमध्ये मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय आहे. त्याची हार्डनेस बाय डिफॉल्ट याची हार्डनेस काय असणार आहे? जास्त असणार आहे. मटेरियल जास्त हार्ड असणार आहे. आयोनिक कंपाऊंडपेक्षाही जास्त हार्ड असणार, म्हणजे हा व्हेरी हार्ड असणार आहे. याच्यापेक्षा जास्त कुठलाही क्रिस्टल हार्ड नसणार आहे. MCQ होऊ शकतो हा आपल्याला नीटसाठी, JEE साठी, की सगळ्यात जास्त हार्ड क्रिस्टल कोणता? तर तो आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. ठीक आहे. आता तो का बरं असा असतो? जर आपण एखादा कोव्हॅलंट बॉन्डनी जोडलेला एक्झाम्पल पाहूया, ABCDEF. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? याच्यापाशी एक इलेक्ट्रॉन, याचा एक, याचा एक, याचा एक, याचा एक. ऑलरेडी वी नो अबाउट दॅट. कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स व्हॉट? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन देत नाही, घेत नाही, तर इलेक्ट्रॉन फक्त शेअर केला जातो, तो कुठेही जात नाही. सपोज
ए आणि डीचा हा बॉन्ड, ए सीचा हा, सी बीचा, बी डीचा, किंवा ए एफ, एफ सी, सी ई, ए बी. आता अशा पद्धतीनं काय झालंय, हा एक क्रिस्टल फॉर्म झालाय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक 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 कोव्हॅलंट बॉन्ड पाहायला मिळेल. आता हे झाले आपल्यासाठी 2D स्ट्रक्चर. आता सेम जर हा बोर्ड तुम्ही कन्सिडर करताय, सपोज ह्या ए पासून ह्या डायरेक्शनला पण एक बॉन्ड तयार झालाय, ह्या ए पासून बॅक साईडला पण एक बॉन्ड तयार झालाय, सेम त्याच पद्धतीनं डी पासून पण ह्या बाजूला, बीच्या त्या बाजूला, म्हणजेच इनडायरेक्टली याचं नेटवर्क एक 3D नेटवर्क याला मिळत असतं. आणि 3D नेटवर्क जर त्याला मिळत असेल तर जर आपण हे विचार केला की याच्या पुढच्या बाजूला एक आहे, मागच्या बाजूला एक आहे, हा बॉन्ड लवकर तुटणार नाही, किंवा इथं हा जो काही मॉलिक्यूल आहे तो ह्या सगळ्या मॉलिक्यूल पासून लवकरात लवकर सेपरेट होणार नाही. लवकर सेपरेट होणार नाही म्हणजे तो लवकर मेल्टही होणार नाही, लवकर बॉईलही होणार नाही, आणि त्याची हार्डनेस पण काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे, त्याची स्ट्रेंथही सगळ्यात जास्त असणार आहे. त्याच्यामुळं कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल हा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट क्रिस्टल आहे, हे विसरायचं नाही. त्यानंतर विषय येतो की पुन्हा एकदा इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्शनचा. आता इलेक्ट्रिसिटी कंडक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी जे आपण आयोनिकमध्ये बघितलं की जिथं आयोनिक बॉन्ड होता आणि आयन होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यासाठी इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची मुवमेंट होईल तेव्हाच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. आणि जर याच्यामध्ये जर विचार केला तर इथं काय घडतंय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन शेअर केला जातो. इथं तुम्हाला कुठेही मोबाईल इलेक्ट्रॉन मिळणार नाही. मोबाईल म्हणजे काय, मोबाईल मीन्स व्हॉट, विच कॅन मूव्ह. इथं तुम्हाला मूव्ह करू शकतो असा इलेक्ट्रॉनच मिळणार नाहीये म्हटल्यावरती इथं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाहीये. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूया आणि यानंतर यापासून पुढचा सेशन जे आपले उरलेले 2 पॉईंट आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल आणि मेटॅलिक क्रिस्टल, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया, म्हणजे उद्याच पाहूया. ठीक आहे, चालेल. थँक्यू.